श्री स्वामी समर्थ। आज आपण या व्हिडिओमध्ये धर्मशास्त्राप्रमाणे झोपेचे 22 नियम पाहणार आहोत। नंबर 1, निरोगी शरीर हवे असेल तर ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे 3:40 ते 4:28 च्या दरम्यान उठले पाहिजे। नंबर 2, उत्तरेकडे डोके करून झोपल्यास तोटा होतो, सतत मृत्यूभय असते। नंबर 3, सुनसाड ओसाड घरात, तुटलेल्या घरात आणि निर्जन घरात एकटे झोपू नये। नंबर 4, यम आणि दृष्ट देवतांचे निवासस्थान दक्षिणेकडे असल्याने त्या दिशेकडे पाय करून झोपू नये, त्यामुळे कानात अशुभ हवा भरते आणि मेंदूमधील रक्ताभिसरण कमी झाल्याने स्मरणशक्ती कमी होते, शिवाय बरेच रोग होऊन मृत्यूचे भय वाढते। नंबर 5, पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते व शिक्षणात प्रगती होते। नंबर 6, देवाचे मंदिर आणि स्मशानभूमी येथे झोपू नये। नंबर 7, झोपलेल्या व्यक्तीला अचानक उठू नये। नंबर 8, विद्यार्थी, नोकरदार आणि द्वारपाल जर बराच काळ झोपले असतील तर त्यांना जागे केले पाहिजे। नंबर 9, पूर्णपणे अंधार करून खोलीत झोपू नये। नंबर 10, ओले पाय करून झोपू नये। कोरा पाय करून झोपल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो। नंबर 11, तुटलेल्या खाटेवर तसे उष्ट्या तोंडाने झोपू नये। नंबर 12, कधीही नग्न झोपू नका। नंबर 13, पलंगावर बसून खाणे पिणे हे अशुभ आहे। नंबर 14, पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास तीव्र चिंता निर्माण होतात। नंबर 15, दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास संपत्ती आणि आयुष्य वाढते। नंबर 16, घरातील कर्त्या माणसाने दिवसा कधीही झोपू नका, दिवसा झोपल्याने आजार उद्भवतात व आयुष्य कमी होते। नंबर 17, झोपताना वाचन करू नये, असे केल्याने नजर दोष निर्माण होतो। नंबर 18, कपाळावर टिळा लावून झोपणे अशुभ आहे, म्हणून झोपेच्या वेळी टिळा काढावा। नंबर 19, हृदयावर हात ठेवून व पायावर पाय ठेवून झोपू नये। नंबर 20, सूर्यास्ताच्या वेळी झोपलेला माणूस गरीब आणि असह्य होतो। नंबर 21, सूर्यास्ताच्या 3 तासानंतर झोपले पाहिजे। नंबर 22, डाव्या कुशीवर झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर असते। अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये धर्मशास्त्राप्रमाणे झोपेचे 22 नियम पाहिले। तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।